कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री कांबळे यांनी प्रभागात झंझावाती प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले। त्यामुळे जयश्री कांबळे यांचा विजय निश्चित मानला जातोय। दरम्यान या प्रभागातील आपटेनगर इथल्या दुर्वांकूर हॉलमध्ये कांबळे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत सभा झाली। त्यामध्ये उद्योजक शिवराज पाटील यांच्याकडून बुद्ध विहारासाठी 5 गुंठे जमीन देण्याची घोषणा केली। मतदारांच्या उत्स्फूर्त पाठबळामुळे आपला विजय सोपा झाल्याचं जयश्री कांबळे यांनी सांगितलं। कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री कांबळे यांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली आहे। सर्वसमावेशक उमेदवार, जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारी व्यक्ती, 20 नंबर प्रभागातील समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक इच्छाशक्ती असणारी व्यक्ती अशी जयश्री कांबळे यांची प्रतिमा असल्यानं परिसरातील बहुसंख्य मतदारांनी महाविकास आघाडीला साथ देत जयश्री कांबळे यांनाच गुलाल लावण्याचा निश्चय केलाय। दरम्यान आपटेनगर इथल्या दुर्वांकूर हॉलमध्ये 20 क्रमांकाच्या प्रभागातील उमेदवारांचा मेळावा पार पडला। माजी आमदार ऋतुराज पाटील, उद्योजक शिवराज पाटील, उमेदवार राजू दिंडोरले, धीरज पाटील, मयुरी बोंद्रे आणि उत्कर्षा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळावा झाला। काँग्रेसनं जाहीर केलेल्या वचननाम्यानुसार महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सर्वच घटकांसाठी भरीव उपक्रम राबवले जाणार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीला सत्ता देऊन कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा कायापालट करण्यासाठी जयश्री कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन ऋतुराज पाटील यांनी केलं। तर या परिसरातील आंबेडकर समाजाची अनेक वर्षांची मागणी लक्षात घेऊन आपण स्वमालकीची 5 गुंठे जागा बुद्धविहार आणि बहुउद्देशीय सभागृहासाठी देत असल्याचं उद्योजक शिवराज पाटील यांनी जाहीर केलं। त्याला समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। एकूणच या प्रभागात केलेला जोरदार प्रचार आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मतदारांनी दिलेला प्रतिसाद यामुळे या मतदारसंघात काँग्रेसची लाट निर्माण झाली असून त्यामध्ये विरोधक वाहून जातील असा विश्वास जयश्री कांबळे यांनी व्यक्त केला। सभेला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते।